ईश्वरा भगवंता तुला माझा संसार कपला नाही रे विधात्या, नाही खपला विधात्याला, नाही खपला विधात्याला सोन्याच्या संसार माझ्या, सोन्याचा संसार, सोन्याचा संसार माझ्या, सोन्याचा संसार, आई खपला विधात्याला, आई खपला विधात्याला, सोन्याचा संसार माझ्या, सोन्याचा माझी पत्नीच राहिली नाही तर मी या मार्गात राहून काय करू म्हणून विष्णू भाऊनं मार्ग सोडून दिला, सोडला मार्ग. पण मार्ग सोडल्यानंतर काय झालं बघा, पुढे पहा काही दिवसानं काय घडलं दादा, काय घडले हो धीरे धीरे, काय घडले दादा, बाळाच्या जोपर्यंत घरामध्ये बाई आहे तोपर्यंत घराला घर पण आहे. माणूस किती काही हुशार असेल पण घराला शोभणारी ते माझी माय माऊली, ते घराला जोपर्यंत ते घरात आहे तोपर्यंत घराची शान आहे. म्हणून आपल्या आई बहिणीची पत्नीची कदर करा, तिला पटवून घ्या. मुला बाळाचा सांभाळ करण्याकरिता दुसरी पत्नी केली माय बापू एका वर्षानंतर. पण जे दुःख पहिल्या पत्नीला होतं ते दुःख तिला निर्माण झालं, ते दुःख तिला निर्माण झालं. घरात आली आणि बाई आळ्या फाट्याकडे पाहून धडधडा कोंबलू लागली जसं काही शैतान तिच्या अंगात. त्यावेळेस विष्णू भाऊ काय करेल तो माणूस, त्याला विचार आला का जर टाकाव आणि सगळा परिवार उद्ध्वस्त करून टाकाव. कावरला माणूस मोठा खराब होतो, माय बापू परेशान माणूस. तेव्हा म्हणतो भगवंता, परंतु हे गोष्ट माहीत झाली 6 महिन्यांनी का माझी पत्नी कार्य चालू असताना ज्यांच्याकडे गेली, चुकी माझ्या पत्नी. या मार्गाची रूपरेषा वेगळी आहे, पण दुसरी पत्नी केली. त्यावेळेस म्हणतो कोण्या जलमाचे पाप गामी न केले, कोण्या जलमाचे पाप भगवंता गामी न केले, यानर
हे दुःख आलं काय अंगाचा अंग रोग आहे भगवंता परंतु मी आता कुठं जाणार नाही किंवा भाव हाता पाव या माझ्या भावा हनुमंता सावळ हाता पाव या परमेश्वरा माझ्या भावा हनुमंता बस 5 मिनिटं थांबा झालं तेव्हा शेंद्रे काकाजीने कार्य देण्याकरिता नकार दिला परंतु गावातील सेवकाच्या आग्रस्थावर म्हणजे लहान लहान मुला त्यांना काय माहित परंतु ते आपली चुकी कबूल करायला तयार आहे त्यावेळी पुन्हा कार्याला सुरुवात केली मायबाप कार्याला सुरुवात केल्यानंतर 3 दिवसामध्ये चौथा दिवस लागला नाही 3 दिवसामध्ये त्या बाईचं सगळं दुःख दूर झालं परंतु कदाचित पहिली पत्नी 3 दिवसाच्या कार्यामध्ये तिला आराम झाला कदाचित कार्य चालू असताना त्या जानत्याकडे नाही जात म्हणून म्हणतो की या मार्गाची रूपरेषा काय आहे नियम काय आहे तत्व प्रणाली काय कदाचित आपल्याला माहित नसेल तर अनुभवी सेवकाला विचारा तो नसेल सांगत तर तुम्ही आपल्या मार्गदर्शकाकडे जा परंतु आपल्या मताने कोणती मनमानी करू नका माय बापू हो दाब होताची विनंती आणि सुंदर मार्ग असेच एकतेने येऊन असे कार्यक्रम घडवा मानव धर्माचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आणि मार्गामध्ये आला 3 दिवसामध्ये त्याचे घरची सगळी दुःखदारी दूर झाली माय बाप हो आणि त्या बाईनं ते मुलं लहान याचे मोठे केले आणि आई मरण पावली असं वाटू दिलं नाही आज 2 मुलाचे लग्न झाले एका मुलाचं बाकी आहे एक मुलगा सरपंच आहे 3 मुलं नोकरी आहे आणि सुखाने संसार सुरू तारणाराही तोच आहे मारणार आहे म्हणून अशा चुका करा नको कडलं नाही समजलं परमेश्वर दयाळू आहे आपली चूक सोडवा तिचा खुलासा करा परंतु आपण जो शब्द देतो त्या शब्दाला दाबून नका ठेवू कारण शब्दरूपी परमेश्वर सत्य या मार्गात काय चालतं सत्य आणि सत्य म्हणजे परमेश्वर आणि आपण सत्यच नाही बोलू तर या मार्गात राहण्यात काय असतं म्हणून म्हणतो या कलियुगाच्या पायी पाप बापा पृथ्वीवर झाले लई अवतारी आले जुम्मन अवतारी आले जुम्मन अवतारी आले जुम्मन अवतारी आले जुम्मन